कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 7 नोव्हेंबरच्या भागामध्ये विजया चिडलेली असते आणि ती सांगत असते, तू गप्पा बस ग, गावची गावंढळ मुलगी तुला काय कळणार आहे बरं या सगळ्याबद्दल. याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न पण करू नकोस. इकडे सुबोधच्या गळ्यापर्यंत आलेला आहे, त्याने सगळा खर्च करायचा, मग सगळं कसं होणार आहे. आणि लग्नासाठी इतका खर्च करणं सुबोधला परवडणार आहे का. मग मग या कबीरने सुद्धा काही खर्च केला तर काय बिघडणार आहे. सुबोध आईला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात आता कबीर म्हणतो, काकू मी 5 लाख रुपये काढले होते ना, आता ते चोरीला गेले, त्याला मी तरी काय करणार. यावरती विजया म्हणते, त्याला आम्हीही काही करू शकत नाही, पण प्रत्येक ठिकाणी सुबोध पुरेसा पडू शकत नाही. सुबोध तुमच्या सगळ्यांचं किती काय काय करणार आहे. याच्यावरती आता मात्र इतके भास्कर बोलतो, विजया गप्प बस, तुझं माझं काही करण्याची गरज नाही आहे. घरात पैसा येतो तो घरच्यांचा असतो, तुझा माझा किंवा याचा त्याचा असं कोणाचाही नसतो. विजया म्हणते, तुम्ही तर गप्पच बसा. आणि हे सगळं कोण माणूस बोलतोय, जो माणसाला 1 पैसा कमवायची अक्कल नाही तो माणूस. आता हे बोलल्यावरती मात्र इकडे अशोक चिडतो आणि म्हणतो, खबरदार वहिनी, आत्तापर्यंत तू जे बोलतेस ना ते आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. दादाला बोलण्याची तू हिंमत तरी कशी केलीस. आणि तू जे म्हणतेस ना की तू केलंस म्हणजे सुबोधने केलं, तर सुबोधने जर काही केलं असेल तर मी सुद्धा काहीच केलेलं नाही आहे का तुमच्यासाठी. विजया म्हणते, तुम्ही आमच्यासाठी काही केलेलं नाही आहेत, तुम्ही केलं ना ते फक्त आणि फक्त तुमच्या भावासाठी. याच्यावरती आता मात्र इकडे सगळेच जण विजयाचं हे रूप बघून आता खूप गलबलून येतं. त्यावरती मधू म्हणते, अगं विजया वहिनी काय बोलताय तुम्ही, म्हणजे सुबोध आमचा कुणीच नाही का लागत, तो पण आमचा रिलेटिव्हच आहे की नाही, आम्ही पण त्याला मुलासारखंच मानतो. विजया म्हणते, काही गरज नाही आहे मुलासारखं मानण्याची. भास्कर आता इकडे म्हणतो, विजया तू शांत बस. पण अशोक चिडतो आणि म्हणतो, बस झालं, आता माझा निर्णय झालेला आहे. या घराचे 2 भाग होणार आणि या घरामध्ये आता वेगळेपणा येणार. जर का एकत्र राहून मनामध्ये दुरावे असतील तर एकत्र राहण्याची काही गरज नाही आहे. हे कुटुंबाचे 2 भाग होणार, तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही जगा, आम्हाला जसं हवे तसं आम्ही जगू. असं म्हणत आता मात्र अशोकने खूप मोठा खुलासा केलेला असतो. भास्कर म्हणतो, अशोक काय बोलतोयस तू. यावरती आता अशोक म्हणतो, दादा नाही, आता झालेलं आहे. जर का वहिनीला वेगळं राहण्यातच सुख वाटत असेल तर वहिनीला वेगळंच राहू दे. आता 100% या घराचे 2 भाग होणार म्हणजे होणारच. असं म्हणत अशोक खूप मोठा आता अनाउन्समेंट करतो. पण त्याच वेळेला सगळ्यांना हे मान्य नसतं. इकडे विजया म्हणत असते, बरोबर आहे, ठीक आहे, असं असेल तर असंच. पण भास्कर चिडतो आणि विजयाचं थोबाडीत देतो आणि म्हणतो, गप्पा बस विजया. आता हे सगळं बघून कबीरला खूप मोठा धक्का बसतो. कबीर आता विचार करतो, हे सगळं जर माझ्या लग्नामुळे होत असेल तर हे लग्न न केलेलंच बरं. आणि आता कबीर खूप मोठा निर्णय घेतो. आता सगळेच जण या प्रकरणामध्ये घर वेगळं करण्याचं ठरवलं असताना इकडे कबीर येतो आणि म्हणतो, विजया काकीच्या मनामध्ये जर का ही आता अशी संशयाची किंवा मनामध्ये वेगळीच भावना येत असेल तर ही भावना ठळकवायच्या आधीच मला निर्णय घेतला पाहिजे. हे सगळं कशामुळे होते, पैशामुळे. पैसे कशासाठी हवेत, तर माझ्या लग्नासाठी. तर माझा निर्णय झालेला आहे. जोपर्यंत हे सगळं निवडत नाही, मी पैसे उभे करू शकत नाही, तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही. हे लग्न मोडलं. याच्यावरती आता गुंजा म्हणते, साहेबा असं काही करू नका. तर कबीर म्हणतो, शटाप, तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलेलं आहे का, तुझा कुणीही विचार घेतलेला नाहीये, तू शांत बस. असं म्हणत तो आता शांतपणे इकडे गुंजावरती चिडलेला असतो. सगळेच जण आता कबीरला म्हणतात, कबीर हा तुझा निर्णय चुकीचा आहे. पण कबीर काही ऐकायला तयार नसतो आणि तो सांगत असतो, कुणीही मला काहीही सांगायची गरज नाही. असं म्हणत आता कबीरने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तो ताबडतोब मृण्मयीला कॉल करण्यासाठी निघतो. मृण्मयीला कॉल करत कबीर सांगतो, मृण्मयी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. मृण्मयी म्हणते, बोल ना, काय झालंय. याच्यावरती कबीर म्हणतो, आमच्याकडून पैशाची व्यवस्था होत नाहीये, लग्नासाठी लागणारे पैसे आमच्याकडून जमत नाहीयेत, त्यामुळे मी खूप मोठा निर्णय घेतलाय. याच्यावरती मृण्मयी म्हणते, काय म्हणतोस तू. कबीर सांगतो, जोपर्यंत पैशाची व्यवस्था होत नाहीये तोपर्यंत आपलं लग्न होऊ शकत नाहीये, त्यामुळे मी तुला लग्नाचे अपडेट्स काही देऊ शकत नाही, कारण आमच्याकडे पैशाची गडबड आहे. याच्यावरती मृण्मयी म्हणते, पण तू पैशाची केलेलीच ना व्यवस्था. कबीर म्हणतो, मी 5 लाख रुपये काढले होते, पण ते 5 लाख रुपये कुणी चोरले याच्याबद्दल मला काही माहिती नाहीये. असं म्हणत कबीर सांगतो, हे बघ मृण्मयी, आता आपल्या लग्नाचं काहीही सध्या तरी काही सांगता येत नाहीये, ज्या वेळेला माझ्याकडे पैसे जमतील त्यावेळेला मी तुला अपडेट्स देईन. मृण्मयी म्हणते, अरे कबीर असं करू नकोस, हवे तर मी बाबांसोबत बोलून घेते, ते तुझी मदत करतील. यावरती कबीर म्हणतो, बिलकुल नाही, मला या सगळ्यामध्ये कुणाचीही मदत घ्यायची नाहीये आणि कुणाच्याही मदतीशिवायच मला हे सगळं करायचं आहे, त्यामुळे खबरदार जर का तू कुणाची मदत घेतलीस तर. असं म्हणत आता मात्र इकडे कबीरने मृण्मयीला धक्कादायक खुलासा केलेला असतो.
गुंजा बिचारी हे सगळं ऐकते आणि तिला स्वतःला खूप वाईट वाटतं. रडतच गुंजा आपल्या रूममध्ये जाते आणि आपल्यामुळेच हे सगळं घडतंय याची तिला पूर्णपणे जाणीव असते. इकडे मृण्मयी रडत असते, तिकडे गुंजाची अवस्था बिकट असते. गुंजा रूममध्ये येते आणि विचार करते, काय करू? माझ्या साहेबाचं आणि मृण्मयीताईचं लग्न न मोडण्यासाठी मी काय करू? देवा, मला तू काहीतरी इशारा दे की काहीतरी भलं होऊ दे, असं म्हणत बिचारी गुंजा रडत असते आणि आता देवाकडे प्रार्थना करत असते. आणि त्याच वेळेला तिला मायाची आठवण येते. मायाने तिला दिलेली पैशाची ऑफर आठवते आणि गुंजा विचार करते, देवा, आज मी साहेबासाठी हे पाप करायला तयार आहे. साहेबासाठी मी हे पाप करीन आणि आता माझ्या साहेबाला या सगळ्यामधून नक्की मी सोडवेन, असा विचार करत गुंजा खूप मोठा निर्णय घेत लपत-छपत आता मात्र ती मायाकडे जायला निघते आणि देवाकडे प्रार्थना करते की काहीही झालं तरी माझ्या साहेबाला या सगळ्यातून तू सुखरूप सोडवशील अशी मला आशा वाटते, असं म्हणत गुंजा तिकडून निघते खरी. आणि ती आता मायाकडे लपत-छपत येते. निघताना तिचा पाय जरी निघत नसला तरी गुंजाने घेतलेला निर्णय खूप मोठा. गुंजा आपलं गाठोडं भरते आणि मायाच्या घराच्या दिशेने निघते. लपत-छपत गुंजा मायाच्या घरात शिरते. तिला कबीरसोबत घालवलेले गोड क्षण, कडू आठवणी सगळं आठवत असतं आणि गुंजाला खूप वाईट वाटत असतं. मग रडतच गुंजा आता घर सोडते आणि लपत-छपत ती आता मायाच्या घरात येते. माया तिला पाहते आणि कोण आहेस तू, असं म्हणत ती म्हणते, गुंजा, तू आणि इथे तोंड लपवून का आलेस? गुंजा म्हणते, माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. याच्यावरती माया म्हणते, माझ्याकडे आणि तुझं काम? मग रागारागात माया गुंजाकडे येते आणि म्हणते, तुला सांगितलं होतं कबीर आणि मृण्मयीच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा, पण तू इथे आलीस. काय तुझं म्हणणं, बोल. याच्यावरती गुंजा आता पैशाची मागणी करणार असते. गुंजा आता मायाकडून खूप सारे पैसे, म्हणजे जेवढे लग्नासाठी पैसे हवेत ते पैसे घेऊन आता मात्र सरपोतदारांच्या दाराशी येऊन थांबते आणि म्हणते, साहेबा, मी तुमच्या लग्नासाठी माया मॅडमकडून पैसे घेतलेले आहेत आणि ते ठेवून मी चाललेली आहे. मायाने तिला सांगितलेलं असतं हे पैसे घ्यायचे आणि माझ्या मृण्मयीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. मग गुंजा ते पैसे दाराजवळ ठेवून आता दार सोडून, म्हणजे दार बंद करून घर सोडून निघते, पण तिचा पाय निघत नसतो. खरंच गुंजा पैसे देऊन घर सोडून निघून जाणार का, हे पाहणं रंजक ठरणार.